एकटे जिंकलेलो आहोत. नाशिकमध्ये सुद्धा आम्ही वेगवेगळे लढलो. महायुती म्हणून आम्ही लढलो नाही. राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढली, आमच्या शिंदे साहेबांचा गट शिवसेना वेगळी लढली, भाजपा वेगळी लढलो. पण तरी सुद्धा यावेळेला 72 जागा, खरं म्हणजे आम्हाला अपेक्षा मोठी होती, पण काही कारणं झाली. 72 जागा अगदी स्पष्ट बहुमत आम्ही नाशिकमध्ये या ठिकाणी मिळवलेलं आहे. आणि आज आम्ही भाजप आणि शिवसेना आम्ही या ठिकाणी महायुतीमध्ये, या युतीमध्ये या ठिकाणी आहोत. कालच परवा 2 दिवस झालं बोलणं सुरू होतं. शिंदे साहेबांची इच्छा होती, देवेंद्रजींनी सांगितलं की या ठिकाणी आपल्याला युतीमध्ये जायचंय, आणि म्हणून आज आम्ही उपमहापौर या ठिकाणी शिवसेनेचे केलेले आहेत. विलास शिंदे आहेत. महापौर म्हणून आमच्या हिंगवलीताई या ठिकाणी निवडून आलेल्या आहेत. आणि खरंच मनापासून मी मतदारांचे आभार व्यक्त करतो, नाशिककरांचे आभार व्यक्त करतो की गेल्या वेळी सुद्धा स्पष्ट बहुमत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलं होतं, आणि यावेळेला सुद्धा स्पष्ट बहुमत त्यांनी आम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. आता आम्ही दोघं एकत्रित झालो तर मग खूप मोठा आकडा आता आमचा या ठिकाणी झालेला आहे. 100 आम्ही पार या ठिकाणी करतो आहोत. त्यामुळे सर्वात आधी मतदारांचे, सर्व कार्यकर्ते ज्यांनी खूप मेहनत घेतली, कष्ट घेतले, त्यांचे मनापासून खूप खूप आभार. आणि मी नाशिककरांना आता शब्द देतोय की या पुढच्या येणाऱ्या काळात, हा कुंभमेळ्याचा आता काळ आहे आपला, 12 वर्षाचा आपला कुंभमेळा या ठिकाणी, सिंहस्थ कुंभमेळा या ठिकाणी आहे. निधी मोठ्या प्रमाणात आलेला आहे. पण नाशिककरांना निश्चित मी शब्द देईल की आता माझा मुक्काम कुंभमेळ्यापर्यंत इथेच राहील, या ठिकाणी मी राहील. पण नाशिकच्या विकासामध्ये, नाशिकच्या कुठल्याही कामामध्ये आम्ही कमी पडणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांनी येऊन शब्द दिलाय भाषणाच्या वेळी, सभेच्या वेळी, आणि त्यांनी मलाही सांगितलं की आता पूर्ण लक्ष नाशिककडे घालायचं. जळगाव तर आमच्या घरचंच आहे, धुळे आहे, पण नाशिक मोठं शहर आहे. महाराष्ट्रातलं जवळपास 4थ्या नंबरचं, 3ऱ्या नंबरचं मोठं शहर आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की नाशिककडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे. पण सगळ्याच बाबतीमध्ये, उद्योगधंद्यांपासून, सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर पासून, सगळ्या कामांपासून, सगळ्या क्षेत्रामध्ये आम्हाला या ठिकाणी काम करायचं आहे. आणि पुन्हा मी नाशिककरांना शब्द दिला की आम्ही सगळे मिळून, ते सगळे 3 आमदार आमचे या ठिकाणी आहेत, आता महापौर आमचे आहेत, उपमहापौर आमचे आहेत, आम्ही सगळे मिळून या ठिकाणी नाशिकचा विकास, फक्त हाच आमचा आता केंद्रबिंदू राहील. आणि त्या दृष्टीने आम्ही आता कामाला लगेच महापालिका म्हणून आम्ही लगेच लागू. तसं कुंभमेळा असल्यामुळे आम्ही तर अतिशय जोरात, अतिशय वेगाने या ठिकाणी कामाला लागलेलो आहोत. इथे कुठेही कमी निधीची, फंडाची या ठिकाणी पडणार नाही, ही ग्वाही मी पुन्हा नाशिककरांना या ठिकाणी देतो. मुंबईत तडजोड म्हणून नाशिकला आपण शिवसेना शिंदे गटाला सोबत घेतलं का? राष्ट्रवादी अजित पवार नाही, राज्यभरामध्ये आम्ही अनेक ठिकाणी नंतर आता वेगवेगळे लढलो. संभाजीनगरला वेगळे लढलो, मुंबईला आम्ही तर एकत्रच होतो, तिथे काही तडजोडचा विषयच नव्हता. पण मला वाटतं अनेक ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी वेगळे लढलो, पण नंतर आम्ही एकत्र झालो. आता इथे तर आमचं स्पष्ट बहुमत होतं, पण आम्ही या ठिकाणी एकत्र झालो. आम्ही ठरवलेल्या केंद्रामध्ये आम्ही एक आहोत, राज्यामध्ये आम्ही एक आहोत, मग महापालिकेला का वेगळे? आणि म्हणून मग वरिष्ठांनी, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी, आमचे शिंदे साहेब यांनी काही ठिकाणी, राष्ट्रवादी, आम्ही त्या ठिकाणी निर्णय केला आणि आम्ही सगळे एकत्रितपणे या ठिकाणी आता लढतो. म्हणजे सत्तेमध्ये आहोत. नाही, अजून तसं काही ठरलेलं नाही, कुठलाही विषय त्या ठिकाणी झालेला नाही. पण निश्चित या संदर्भामध्ये सगळे वरिष्ठ निर्णय घेतील. पण आम्हाला अतिशय चांगलं काम करायचं आहे. आम्हाला कुंभमेळा असल्यामुळे खूप ते चॅलेंजिंग आहे, आव्हानात्मक आहे. त्यामुळे आम्हाला चांगलं काम करायचं आहे. खरं कालपर्यंत आमची बोलणी सुरू होती, पण शेवटच्या टप्प्यामध्ये रात्री सकाळी पहाटे उपमहापौरांचं नावही ठरलं. तर म्हणजे आमचे मच्छिंद्र सानप यांचं नाव आम्ही जाहीर केलेलं होतं. आणि ऐन वेळेवर वरतून निरोपाला रात्रभर माझे सगळे 4 वाजेपर्यंत बोलणं सुरू होतं. पण नंतर असं ठरलं की विलासजींनाच त्या ठिकाणी उपमहापौर करायचं. आणि ऐन वेळी सकाळी मी 9:30-10 वाजता मच्छिंद्र सानप, बाळासाहेब सानप यांना, आम्ही राहुल आहेर वगैरे आम्ही सगळे होतो आमदार आमचे, आम्ही सगळ्यांनी त्यांना विनंती केली, सांगितलं, आणि त्यांनी तात्काळ तो शब्द पाळला. तात्काळ म्हणजे काही हरकत नाही, पक्षासाठी मी माघार घेतो. त्यांनी लगेच माघार घेतली. निश्चित पुढे भविष्यामध्ये त्यांचाही विचार चांगला केला जाईल. निर्णय घेताना उशीर का होत होता? शिवसेना सोबत घेण्यासाठी उशीर का होत होता? नाही, उशीर तसं नव्हतं. तसं 2-3 दिवसापासून, 3 दिवसापासून आमची तयारी झालेली होती. नावाबाबत फक्त हे होतं की कोणाचं नाव करायचं, काय घ्यायचं म्हणून शिंदे सेनेकडून, आमच्या साहेबांच्या. त्यामुळे त्याला विलंब लागला, बाकी दुसरं काही नव्हतं. पण 3-4 दिवसापासूनच मला सीएम साहेबांनी सांगितलं होतं की आपल्याला युतीमध्येच जायचं आहे, आणि म्हणून मग आम्ही तशीच तयारी केली. अनेक कॉन्ट्रोवर्सी झाल्या मध्ये काळामध्ये, नाराजी नाट्य झालं, या सगळ्यांच्या व्यतिरिक्त सुद्धा तुम्ही जवळपास नाशिकमध्येच होता, बाकी महापालिका सुद्धा. किती आव्हानात्मक होतं? 100च्या जवळपास तुम्हाला पोहोचायचं होतं, पण ही जागा एवढ्या येणं सुद्धा किती आव्हानात्मक होतं तुमच्यासाठी? नाही, आपण म्हणतात ते खरं आहे की खूप आव्हाने वेळेला होतं. आपण सगळे बघितले कसे कसे सगळे चक्र फिरत गेले, कसं कसं सगळं तुम्ही दाखवत होता रोज.
आणि खरं म्हणजे या बाबतीमध्ये खरं नाशिकची पळवाणी खूप मोठी म्हणजे आम्हाला काही फार ते बरंही वाटलं नाही, फार शोभेशीर नव्हतं. अशा काही गोष्टी निश्चित घडल्या, त्यामुळे आव्हानही खूप मोठं होतं. जेव्हा जळगावला तर मी 3च दिवस गेलो, धुळ्याला 3 दिवस गेलो, तिथे तर 100% निकाल लागलेला आहे. तिथली आम्हाला चिंता नव्हती. तिथले आमचे आमदार आहेत, सगळे सक्षम आहेत. तिथे राजू मामा भोळे होते आमचे, तिथे आमचे मंगेशदादा चव्हाण चाळीस त्यांनी सगळा चार्ज घेतलेला होता. त्यामुळे तिथे आम्ही 100% जागा जिंकलो. मी 3च दिवस गेलो. धुळ्याला पण तसंच केलं आम्ही, तिथे सुद्धा 90-95% जागा आम्ही जिंकल्यात. पण नाशिक जिंकणं हे अतिशय आवश्यक होतं, कारण कुंभमेळा या ठिकाणी होता. आणि म्हणून या ठिकाणी अनेक संकट आलीत, ही वस्तुस्थिती आहे. आणि सगळे ती महाराष्ट्राच्या जनतेने ही सगळ्या आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून बघितलेली होती. पण तरी सुद्धा कार्यकर्ते कुठे मागे सरले नाही. तर मी नावं घेतले तर खूप थोडं हे होईल, पण अनेक जण प्रमुख पदाधिकारी त्यांनी खांद्याला खांदा लावून आमच्या या ठिकाणी होते. कार्यकर्ते अतिशय जोरात ते कामाला लागलेले होते. तुमच्या मीडियावर दाखवलं गेलं 50च्या वर येत नाही, कोणी म्हणजे 45च्या वर येत नाही. निवडणूक झाल्यावर सुद्धा 45-50च्या वर कोणी दाखवत नव्हता. एक्झिट पोल तुमचा कुठे दाखवत नव्हता. पण तरी सुद्धा मला खात्री होती की आम्ही 75-80 पर्यंत तरी त्या ठिकाणी जाऊ. पण तरी पण माझ्यामध्ये 4-5 जागा थोड्या कमी पडल्यात, पण काही हरकत नाही. खूप चांगली मोठी आघाडी आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. भाजप म्हणून आम्ही 72 जागा या ठिकाणी जिंकलेल्या आहेत. स्पष्ट बहुमत महापालिकेमध्ये या ठिकाणी आहे. पण संकटाशिवाय मग मजा पण येत नाही, मला असं वाटतं. सरळ निवडणूक झाली मग मजा काय. आता जळगावला निवडणूक झाली, मला माहित होतं 100% जागा आमच्या निवडून येत आहेत, आल्या. पण जिथे आव्हान आहे तिथेच आपलं काम असतं, मला असं वाटतं. जिथे संकट आहे तिथेच आपलं काम असतं. आणि म्हणून आपण संकटावर मात करणं हा तर आपला स्वभावच आहे, स्थायी भावच आहे. विरोधकांचं आव्हान होतं की सुखियांचं होतं? सत्तेचे रिमोट कंट्रोल कोणाकडे असणार आहे पाहू? सत्तेचे रिमोट कंट्रोल कोणाकडे असणार? काय नाही, आमच्याकडे सगळ्यांना मोकळीक आहे. त्यांनी चांगलं काम करायचं, अतिशय चांगले, अतिशय म्हणजे अभ्यासू, अनुभवी, सगळ्या क्षेत्रामध्ये असे महापौर आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत. विलास शिंदे सुद्धा अनुभवी आहेत, सिनियर आहेत. दोन्ही महापौर उपमहापौर अतिशय योग्य आम्ही या ठिकाणी दिलेले आहेत. आणि त्यामुळे त्यांनी काम करत बघायचं आहे. खरं म्हणजे कुंभमेळा म्हणून मी तर या ठिकाणी आता ठाण मांडूनच आहे, मी कुठे जाणार नाही. कारण कुंभमेळ्याचं मोठं आव्हान आपल्या समोर या ठिकाणी आहे. आणि माननीय मुख्यमंत्री महोदय आहेत, शिंदे साहेब या ठिकाणी आहेत, ते नगरविकास मंत्री आहेत. जो निधी लागेल तो त्यांनी देण्याचं मान्य केलं, तो आम्ही या ठिकाणी आणू. आणि नाशिक शहराचा चेहरामोहराच आम्हाला बदलायचा आहे. अतिशय म्हणजे सगळ्यांनी बघितलं पाहिजे की या 5 वर्षामध्ये, विशेष म्हणजे या 2 वर्षामध्येच कुंभमेळ्यापर्यंत या नाशिक शहराला आम्हाला सगळ्यांना बदलायचं आहे. त्याचा चेहरामोहराच आम्हाला बदलायचा आहे. भाऊ, खरं तुम्ही असं म्हणालात की अनेक आव्हानं होती, ही विरोधकांची होती की सुखियांची होती तुमच्या? संकट कोणाचं नेमकं? संकट आपल्याला माहित आहे ते सगळं, आता मी काही त्या बाबतीवर बोलणार नाही. पण खरंच मला हे वाटतं की आम्ही जर सगळे एक म्हणून लढलो असतो तर 100 आकडा पार करणं काही कठीण होतं, हे आपल्यालाही माहित आहे. आपण यातले जाणकार आहात सगळे. पण काही गोष्टी घडल्या, काही मनासारख्या झाल्या नाही, म्हणून झाली थोडी गडबड. हा, चला पुढचा विषय. नाशिकमध्ये शिवसेनेला सोबत घेतलेला आहे, परंतु मालेगाव मधनं पण तुम्हाला शिंदेच्या शिवसेनेकडनं असा काय प्रस्ताव आलेला होता की एमआयएम सोबत जाण्यासाठी एकत्र या, त्याबाबत काय ठरलेलं आहे? नाही, मी आधीच सांगितलं, आमची भूमिका पक्षाची हीच आहे. आमचे रवींद्र चव्हाण आहेत, त्यांची भूमिका आहे, माननीय मुख्यमंत्री मोदींची माझं बोलायला. पण आम्ही एमआयएम बरोबर कदापि जाणार नाही, जाऊ शकत नाही. त्यांनी आम्हाला महापौर करायचं म्हटलं, असे प्रस्ताव आले तरी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी जाणार नाही. आम्ही त्या ठिकाणी तटस्थ राहू. आम्ही कुठल्याही अजून एक दुसरी इस्लामिक पार्टी आहे, आम्ही त्यांच्याबरोबरही नाही. आणि आम्ही एमआयएम बरोबर जाणार नाही. शिवसेनेचा प्रस्ताव आपण फेटाळताय, मालेगाव मधनं आलेला शिवसेनेचा प्रस्ताव आपण फेटाळला नाही, असा कुठला प्रस्ताव नाहीये. पण आम्ही पुन्हा सांगतो, आम्ही वेळप्रसंगी तटस्थ राहू. पण एमआयएम बरोबर जाणं कदापि शक्य नाही, आम्हाला कदापि शक्य नाही. भाऊ, नाशिक महानगरपालिकेत सत्ता मधून निवडणुका स्वतंत्र लढवल्या, भाजप सन्मानपूर्व वागणूक देत नाही, हे कारण ते शिवसेने स्वतंत्र निवडणूक लढवल्या. मागच्या काय झालं की आज भाजपला सन्मानपूर्वकचा विषय नाहीये. दादा भुसेंचं माझं पुन्हा सुरुवातीला बोलणं झालं, तेव्हा त्यांनी 45 जागांची मागणी केली होती. नंतर ते 40 जागांवर आले होते. पण ऑलरेडी आमचे जवळपास 67 आणि 10 77 नगरसेवक आमच्याकडेच होते. त्यामुळे मग एवढ्या जागा दिल्या तर मग आमचे नगरसेवक जे सिटिंग आहेत त्यांनाही आम्हाला जागा देता येत नव्हत्या, तिकीट देता येत नव्हतं. आणि त्यामुळे मग आम्ही स्वतंत्र लढण्याचा दोघांनी निर्णय त्या ठिकाणी घेतला. अतिशय मैत्रीपूर्ण आमची लढत झाली. त्यांच्या जागा 26 आल्या, आमच्या 72 आल्या, काही हरकत नाही. सायझेबल आकडा आहे. आणि आता तर आम्ही 100 पार केलेले दोन्ही मिळून. भाऊ, संजय शिरसाट काय
अजून तसं काहीही बोलणं झालेलं नाही किंवा ठरलं नाही. त्यांनी सांगितलं आम्हाला उपमहापौर पण आम्हाला द्या, आम्ही त्यांना ते दिलेलं आहे. संजय शिरसाट असा दावा केलेला आहे शरद पवार 2022 मध्येच एनडीए मध्ये सहभागी होणार होते, मात्र काही खात्यांवरून ती चर्चा थांबली. आता पुन्हा एकदा ह्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. कितपत खरं वाटतंय? नाही, मला या बाबतीमध्ये काही शिरसाट साहेबांना जास्त माहिती असेल, पण मला काही या बाबतीमध्ये फारशी माहिती नाहीये. खूपच काहीतरी काय बोलायचं. नाशिक महानगरपालिकेतली पण मला एक निश्चित माहिती आहे की ज्या वेळेला अजितदादांचा शपथविधी झाला हो. त्यावेळेला शरद पवार साहेबांची बोलणं झालेला होता. हे सूर्यप्रकाश इतकं स्पष्ट आहे. हे अनेकांनी सांगितलं आणि दादांनी सुद्धा स्वतः सांगितलंय की बाबा मला तुम्ही हो का सांगितलं, हो. मला पुढे जा म्हणून का सांगितलं. ही वस्तुस्थिती आहे. त्यावेळेला मी त्या ठिकाणी लांबून होतो की मी काही चर्चेत एवढा मोठा नेता नाहीये, पण लांबून मी त्या ठिकाणी होतो. पण त्यावेळेला एक खरं आहे की अजितदादांना सुद्धा पवार साहेबांनीच पाठवलेलं होतं. त्यांनी सुद्धा मान्य केलं होतं. जागांचं वाटप त्या ठिकाणी म्हणजे अगदी सगळ्या पद्धतीने कुठल्या जागा पालकमंत्री कोणी व्हायचं, खातं कोणतं द्यायचे, काय द्यायचं हे सगळं ठरलेलं होतं. आणि स्वतः अजितदादांनी सांगितलेलं आहे. हे रेकॉर्ड आहे, मी सांगतो म्हणून नाही. त्यातले आय विटनेस अजितदादा आहे. त्यामुळे त्यांनी सांगितलेलं होतं. आमच्या वरिष्ठांची पवार साहेबांचं बोलणं झालेलं होतं, पण पंतप्रधान आल्यानंतर लगेच त्यांनी नाही सांगितलं. आपण तिथं बघितलेलं आहे. नंतर पुन्हा मग शपथविधीला त्यांनी मान्यता दिली अजितदादांच्या. ते झाल्यावर पुन्हा ते त्यांनी पिछेमुड का केलं या बाबतीत ते सांगू शकतील. भाऊ नाशिक महानगरपालिकेत आपण एक खाते सत्ता मिळवली, सत्ता स्थापन झालेली आहे. पक्षाकडनं तुम्हाला अपेक्षा आहे का रिटर्न गिफ्टची पालकमंत्री पदाच्या? कोणाची? तुमच्या पालकमंत्री पदाचं शिंदेंना return सोबत gift तुम्हाला घेतलंय मिळेल? त्याच्यावर मी कुठल्याही फळाची इच्छा न करता काम करत असतो. मला कुठलीही अपेक्षा नाही, इच्छा नाही. आता चांगलं चाललेलं आहे. झालं तर ठीक आहे, नाही झालं तर अजून ठीक आहे. या ठिकाणी आता कुंभमेळा आमच्यासाठी आमचा केंद्रबिंदू आता कुंभमेळा आहे. सिंहस्थ कुंभमेळा आहे आणि त्याकडे आता आम्ही लक्ष दिलेलं आहे. त्यामुळे मला फार पालकमंत्री मिळालं काय नाही मिळालं काय मी काही फार तसा आग्रह नाहीये. झालं तर अधिक चांगलं होईल. थोडी प्रशासनावर पकड येते, काम अधिक चांगलं करता येतं. नाही झालं तर आम्ही त्याच पद्धतीने काम करू. ही सत्ता नाशिक महानगरपालिकेची ही सत्ता आहे. हा, कुंभमेळा आहे. महापालिकेतल्या कर्मचाऱ्यांमध्ये म्हणजे संख्येमध्ये मोठा अभाव आहे. कर्मचाऱ्यांची भरती प्रामुख्याने करावी लागणार आहे. अनेक जे योजना आहेत ते खासगीकरणाच्या माध्यमातून राबवल्या जातात. याचे कसं बघता? ही वस्तुस्थिती आहे. इथे खरं भरती झाली पाहिजे, रिक्रुटमेंट झाली पाहिजे. अनेक त्या ठिकाणी संख्या मग सगळ्यात खालपासून वरपर्यंतच्या पदांच्या कमी आहेत. आता आम्ही पहिलं आमचं काम तेच राहील की सगळी ही भरती आम्हाला करायची आहे. कारण आता कुंभमेळा पण आहे आणि त्यासाठी आम्हाला कुठलेही कारण सांगता येणार नाही. त्यामुळे आता आधी मुंबईला जाऊन तसं या बाबतीमध्ये अनेक वेळा चर्चा झाली, अधिकाऱ्यांच्या आमच्या बैठकी झालेल्या आहेत. पण मला वाटतं आता अंतिम टप्प्यामध्ये सगळं आहे आणि आम्ही आता तर आमची महापौर उपमहापौर या ठिकाणी सगळी बॉडी या ठिकाणी फॉलोअप करेल. मला वाटतं लवकरच हा प्रश्न आता या महिन्याभरामध्ये हा प्रश्न आम्ही सोडू. नाशिक महानगरपालिकेची जी सत्ता आहे आता तो थोडा टेक्निकल विषय आहे, तो थोडा तांत्रिक विषय आहे. तो तपासूनच आम्ही त्या ठिकाणी तो करू. नाशिक महानगरपालिकेची सत्ता तुमच्या नावाने ओळखली जाणार आहे. नाशिक महानगरपालिकेची सत्ता तुमच्या नावाने ओळखली जाणार आहे. महापौर उपमहापौर कोणी असतं तरी गिरीश महाजनांची सत्ता असं म्हणून ओळखलं जाणार आहे. भ्रष्टाचार मुक्त कारभाराची अपेक्षा नाशिककरांनी करायची का? आमच्याकडे कोणाच्या नावाने काहीच होत नाही. इथे पक्षाचं फक्त नाव असतं, एक लक्षात घ्या. गिरीश महाजन एक निमित्त आहे, पण माझ्या नावाने ओळखले जाते, त्याच्या नावाने ओळखले जाते असं नाहीये. मी या ठिकाणी मला जबाबदारी सोपवलेली होती उत्तर महाराष्ट्राची, म्हणून मी पूर्ण वेळ या ठिकाणी होतो. पण नाव भाजपचंच आहे ना, आता महायुतीचं आहे. एखादी आधी मी स्पष्ट करू इच्छितो या ठिकाणी. पण निश्चित आमचा या ठिकाणी प्रयत्न राहील की येणाऱ्या पुढच्या काळामध्ये तुम्हाला सगळी परिस्थिती बदललेली दिसेल. कोणालाही या ठिकाणी त्रास होणार नाही, कोणालाही कुठले प्रॉब्लेम येणार नाहीत. अशा पद्धतीने आम्ही सगळा कारभार या ठिकाणी चालवणार आहोत. आमचे दोघेही महापौर उपमहापौर यांना या बाबतीमध्ये सांगण्यात आलेलं आहे. पुन्हा एकदा आम्ही सगळे नगरसेवक, सगळे पदाधिकारी या ठिकाणी बसू आणि सगळ्या सूचना आम्ही त्यांना देणार आहोत.